मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेली काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या विहिरी, कूपनलिका आणि शेततळ्यांवरील केबल तसेच कृषीपंपांच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. या घटनांमुळे शेतकरी हतबल झाले होते, तर शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं होतं. या प्रकरणाची घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी गांभीर्यानं दखल घेत पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबू गोडे, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके, सुरेश शेळके, अनिल भांगरे, महादेव हांडे, चांगदेव नेहे, चंद्रकांत मेढे आदींचं पथक तयार करत तपासाची चक्र वेगाने फिरवली आणि 3 आरोपींना ताब्यात घेतलंय. चौकशी दरम्यान त्यांनी विविध गावांमधून केबल, कृषीपंप तसेच इतर साहित्य चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणाहून मोठ्या कष्टानं चोरीचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस ठाणे घारगाव हद्दीमध्ये काही दिवसापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रिक पंप आणि केबल चोरीला जात होत्या. त्या अनुषंगाने घारगाव पोलीस ठाण्यातील आमच्या पथकाने शोध घेऊन सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक 16 ते 17 मोटारी आणि केबल्स जप्त केल्या होत्या. या सर्व जप्त केलेला मुद्देमाल हा माननीय न्यायालयाच्या व वरिष्ठांच्या आदेशाने आज रोजी जवळजवळ 19 ते 20 शेतकऱ्यांना आम्ही मुद्देमाल तो परत केला. शेतकऱ्यांना मुद्देमाल परत मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती खूप चांगल्या प्रमाणात समाधान आणि आमच्याविषयी, पोलिसांविषयीच्या भावना खूप चांगल्या वाटल्या आणि त्यांनी त्यांचे मनोगतसुद्धा व्यक्त केले. तरी आपल्या माध्यमातून मी सर्व ग्रामस्थांना आणि सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान करू इच्छितो की अशा प्रकारच्या जर कोणी आपल्याकडे जुन्या मोटारी, केबल्स किंवा इतर काही साहित्य जर चोरीचं विक्री करण्यास येत असेल तर तात्काळ पोलिसांशी किंवा घारगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आणि यापुढे प्रत्येक शेतकऱ्यांनी सुद्धा आपला माल चोरीला जाणार नाही यासाठी थोडी दक्षता घेतली पाहिजे. कोणी अनोळखी इसम किंवा असे फेरीवाले, विक्रीवाले असे जर कोणी अनोळखी दिसत असेल तर त्यांचे तात्काळ फोटो काढून घ्यावे, मोबाईलद्वारे त्यांचे फोटो काढून घ्यावे, त्यांना इथं येण्याचं कारण विचारावं. म्हणजे प्रत्येकाने जर पोलिसाची थोडीशी भूमिका जरी निभावली तरी इथून पुढं चोऱ्यांचं प्रमाण आपल्या घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खूप कमी, नगण्य असं राहील आणि चांगल्या प्रकारे आपण सर्वांनी जर सहकार्य केलं तर त्याच्यामध्ये ह्या अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यास घारगाव पोलिसांना खूप चांगल्या प्रकारे यश येईल. इलेक्ट्रिक मोटरी आणि केबल ज्या चोरी गेल्या होत्या त्या सर्व मोटरी आणि केबल घारगावचे पोलीस स्टेशनमधून सर्वांना परत मिळालेले आहेत. त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनचं अभिनंदन करतो आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आता खुश आहे का तुम्ही शेतकरी? आम्ही सगळे शेतकरी खुश आहोत. या ठिकाणी घारगाव पोलीस स्टेशनला आम्हाला आमच्या मोटरी आणि केबली ह्या नेण्यासाठी हे केलं. त्यांनी ते जे चोर होते ते चोर पकडले आणि त्यांच्याकडून हा मुद्देमाल हस्तगत करून तो आज आमच्या ताब्यात दिला. या पोलीस स्टेशनचे थोरात साहेब आणि इतर टीम यांनी विशेष परिश्रम घेऊन आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. तुमची काय चोरी गेली होती? आमची केबल चोरी गेली. किती गेली होती? 200 फूट. तेवढी भेटली का? हो. मग आता खुश आहे का? नेमकी काय म्हणणं काय? नेमकी खुश तर राहणारच, केबल भेटली म्हटल्यानंतर खुश राहणारच, पण याच्यात डिपार्टमेंटनी आणि शेतकऱ्यांनी बी दोघांचं जर हे झालं तर हे अशा चोऱ्याच होणार नाही असं आमचं म्हणणं आहे. शिवाजीनाथ हुगली बोलझरीचा राहणार असून माझा एक छोटासा पोल्ट्री व्यवसाय आहे. त्यातून पहिली एकदा मोटर गेली होती, पण मी त्यावेळेला NC दिली नाही साहेबांना. म्हटलं काय भेटतच नाही, तर काय NC फायदा. पण आता ज्या वेळेला माझी मोटर गेली
आणि आम्ही सगळे शेतकऱ्यांनी एकदम म्हणजे त्यांच्या एकदमच मोटरी गेल्या. एक 10 तारखेला गेल्यानंतर लगेच 8 दिवसामध्ये परत 3 मोटरी गेल्या. मग आम्हाला एकदमच चिडल्यागत झाला. आम्ही आंदोलनाचा इशारा केला होता. आपली शिवजयंती असल्यामुळं साहेबांनी एक आम्हाला सांगितलं, आम्हाला शिवजयंती बुवा तुम्ही जरा हे करा, सहकार्य करा आणि आंदोलन तुमचं हे करा, म्हणजे उपोषण रद्द करा. म्हणजे साहेबांनी आम्हाला हे सहकार्य केलं, चोरटे पकडले आणि हा आमचा मुद्देमाल आम्हाला मिळाला. याच्याबद्दल आम्ही घारगाव पोलीस स्टेशनचं एकदम सहर्ष स्वागत करतो आणि धन्यवाद. एवढं बोलून माझं भाषण संपवतो. आमच्या इथे शेकडे चोऱ्या झाल्या होत्या. त्यानंतर घारगाव पोलीस स्टेशन हेमंत थोरात साहेब असतील, त्यांचे सहकारी गाडेकर दादा असतील, बोडके दादा असतील, ते श्रीरामपूरचे पथक पाठवले त्यांनी. त्यानंतर तपास झाला, त्यानंतर आमच्या इथे आरोपी पकडले. त्यामुळे आम्हाला जराशी यापुढे चोऱ्या थांबल्या पाहिजे, आरोपींना बी कडक शिक्षा झाली पाहिजे, असं बी आमचं मत आहे शेतकऱ्यांचं. आणि त्याबद्दल आम्ही घारगाव पोलीस स्टेशनचे धन्यवाद, आभार व्यक्त करतो. त्यांनी मला देऊन टाकला सगळा मोटरी, केबली. विशेष म्हणजे या कारवाईनंतर सुमारे 20 ते 22 शेतकऱ्यांच्या चोरी गेलेल्या मोटारी आणि केबल घारगाव पोलीस ठाण्यातून संबंधित शेतकऱ्यांना परत दिल्या गेल्यात. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी पोलिसांचं कौतुक केलंय. एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल जप्त करून शेतकऱ्यांना परत देण्याची घारगाव पोलीस ठाण्याच्या इतिहासातील बहुधा ही दुर्मिळ कारवाई असावी असं बोललं जाते. तर घारगाव पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.